नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, परीक्षा थोडीशी लांबणीवर गेलेली आहे. कदाचित सप्टेंबरमध्ये परीक्षा होऊ शकते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये CDPचे जे महामॅरेथॉनसाठीचे जे 100 प्रश्न आहेत, त्यातले 50 प्रश्न पाहिले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 50 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51 आहे. जास्त आपण वेळ न लावता सुरुवात करत आहोत. मित्रांनो, परंतु जर आमच्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि या व्हिडिओची PDF आपल्याला हवी असेल तरीसुद्धा आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही PDF आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पाहूयात मग उर्वरित 50 प्रश्न. प्रश्न क्रमांक 51 आहे. बुद्ध्यांक मोजण्यासाठी IQ म्हणजे मानसिक वय, मेंटल एज आणि शारीरिक वय म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज यांचे गुणोत्तर काढून त्याला 100 ने गुणण्याचे प्रमाणित सूत्र हे MA/CA/100 हे कोणी विकसित आणि लोकप्रिय केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, लुईस टर्मन. बघा, लुईस टर्मन याने बुद्ध्यांक मोजण्यासाठी MA/CA/100 हे सूत्र थोडक्यात विकसित केलं आहे आणि ही संकल्पना म्हणजे बुद्ध्यांक म्हणजे IQ ही संकल्पनाच लुईस टर्मनची आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बघा, प्रश्न क्रमांक 52 आहे. एखादी खेळणी डोळ्यासमोर समोरून लपवून ठेवल्यानंतरही ती अस्तित्वात आहे. म्हणजे ऑब्जेक्ट परमॅनन्स जो आहे, तर याला वस्तुस्थायित्व हे बाळ जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेत समजायला लागते? हे या ठिकाणी असा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, प्रश्न हा खूप चांगला आहे. आता याचा 4 पर्याय यासाठी आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पर्याय क्रमांक ए, वेदनकारक अवस्था म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज. प्रश्न क्रमांक 53 आहे या ठिकाणी. दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 RPWD ॲक्ट 2016 नुसार दिव्यांगांच्या डिसॅबिलिटीज म्हणजे किती प्रकारांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे 21. तर बघा, RPWD कायद्यानुसार म्हणजे 2016चा जो कायदा आहे त्यानुसार 7 वरून आता 21 प्रकारांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी म्हणजे 2016चा जो कायदा आहे त्याच्या अगोदर थोडक्यात 7 जे काही प्रकार होते त्यांना मान्यता दिलेली होती. आता त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 54 आहे या ठिकाणी. अल्बर्ट बांदुरा यांच्या मते विशिष्ट परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कृती आपण करू शकतो. या स्वतःच्या क्षमतेवरील ठाम विश्वासाला काय म्हणतात? आणि 4 पर्याय आपल्या समोर त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आत्मप्रभाविता म्हणजे याला स्वक्षमता किंवा सेल्फ एफिकॅसी असं त्याला म्हणत असतो आपण. स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास म्हणजेच सेल्फ एफिकसी असते आणि हे अल्बर्ट बांदुरा यांच्या मते हे सांगितलेलं आहे, की विशिष्ट परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कृती आपण करू शकतो. या स्वतःच्या क्षमतेवरील जो ठाम विश्वास असतो, त्याला सेल्फ एफिकसी अल्बर्ट बांदुरांनी म्हटलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 55 आहे या ठिकाणी, की ज्ञानाची निर्मिती ही केवळ वैयक्तिक पातळीवर होत नसून ती समाजातील आंतरक्रिया आणि संस्कृतीतून होते. या सामाजिक रचनावादाचा म्हणजे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम मुख्य पुरस्कर्ता कोण मानला जातो? 4 पर्यायापैकी हे आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी समाजातील आंतरक्रिया या शब्दातून आपल्याला लक्षात येते ते म्हणजे लेव्ह वायगॉट्स्की. लेव्ह वायगॉट्स्की हा सामाजिक रचनावाद त्यांना दिलेला आहे, मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम हा कोणी दिलेला असेल तर तो लेव्ह वायगॉट्स्कीने दिलेला आहे. त्यामुळे उत्तर तेच येणार आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे या ठिकाणी. जॉन बी वॉटसन यांनी लिटल अल्बर्ट या लहान मुलावर केलेला सशाचा किंवा उंदराचा प्रयोग मानसशास्त्रातील कोणत्या तत्वाचे उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं
योग्य उत्तर आहे मित्रांनो, अभिजात अनुबंधन आणि भावनांचे सामान्यीकरण. क्लासिकल कंडिशनिंग ऑफ इमोशन्स हे आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे मग बघा, वॉटसनने अभिजात अनुबंधनातून माणसाच्या ज्या भावना आहेत म्हणजे भीती, कशाप्रकारे त्या कंडिशन होतात ते त्यांनी दाखवलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रश्न क्रमांक 57 आहे. एक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यावर चॉकलेट देतो. कालांतराने चॉकलेट नाही दिले तर विद्यार्थी उत्तर देणे थांबवतात. हा कोणत्या प्रेरणेचा म्हणजे मोटिव्हेशनचा सर्वात मोठा तोटा आहे? बघा प्रश्न किती छान आहे. आता 57वा हा प्रश्न जो आहे, की यामध्ये एक शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना चॉकलेट देतंय, पण ते विद्यार्थी चॉकलेटची सवय झाली. मग नंतर चॉकलेटच दिलं नाही, तर ते विद्यार्थी देखील उत्तर देणं थांबवतात. हा कोणत्या प्रेरणेचा सर्वात मोठा तोटा आहे, असं आपल्याला सांगता येईल आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिव्हेशन म्हणजेच बाह्य प्रेरणा. बघा बाह्य प्रेरणेचा तोटा आहे. बक्षीस काढलं की वर्तन थांबतंय. म्हणून मग त्या ठिकाणी बाह्य प्रेरणा हा याचा थोडक्यात तो तोटा आहे. आता त्यानंतर 58वा प्रश्न आहे. सूक्ष्म अध्यापन आपल्याला डी-एड, बी-एडमध्ये मायक्रो टीचिंग पाहायला मिळते. या शिक्षक प्रशिक्षणाच्या भारतीय प्रतिमानानुसार म्हणजे इंडियन मॉडेल एन-सी-ई-आर-टीनुसार सूक्ष्म अध्यापनाच्या एका संपूर्ण चक्राचा एकूण कालावधी किती मिनिटाचा असतो? आणि बघा आपण सर्वांनी हे सूक्ष्म अध्यापन केलेलं आहे. म्हणजे मायक्रो टीचिंग आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये जे आपल्याला डी-एडला किंवा बी-एडमध्ये आपण हे सुरुवातीलाच आपल्याला मायक्रो टीचिंगला फेस करावं लागलेलं असतंय आणि त्या ठिकाणी आपण सगळे हे जे काही वेगवेगळे जे प्रतिमान आहेत, म्हणजे मॉडेल्स आहेत, ते आपण काय केलेले आहेत, जाणून घेतलेले आहेत. म्हणून मग त्यामध्ये आपल्याला एका संपूर्ण चक्राचा एकूण कालावधी किती मिनिटाचा आहे, तर तो आहे 36 मिनिटांचा आणि सॉरी आपल्याला सांगता येईल, की 36 मिनिटं जे आहेत, मग 36 मिनिटामध्ये आपल्याला सांगता येईल, की एन-सी-ई-आर-टीनुसार भारतीय प्रतिमान म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल. थोडक्यात जसं की सुरुवातीचे 6 मिनिट समजा म्हणजे टीच आहे, फीडबॅक आहे, रिप्लॅन 12 मिनिटासाठी आहे, रिटीच आहे आणि रिफीडबॅक असे वेगवेगळे टप्पे पाडून म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, ते 36 मिनिटांचा तो काय आहे थोडक्यात सूक्ष्म अध्यापनाचा तो जे चक्र आहे, त्या संपूर्ण चक्राचा तो कालावधी. म्हणजे पहिलं काय आहे थोडक्यात पहिलं आहे टीच. त्याच्यासाठी किती मिनिटे? 6 मिनिटे. त्यानंतर पुढे फीडबॅक. आता फीडबॅकसाठी पुन्हा किती मिनिटे? 6 मिनिटे. पुन्हा रिप्लाय. रिप्लायसाठी किती मिनिटे? थोडक्यात रिप्लायसाठी 12 मिनिटे. आणि त्यानंतर रिटीच. बघा रिटीच पुन्हासाठी त्यासाठी किती मिनिटे? 6 मिनिटे. आणि त्यानंतर रिफीडबॅक. रिफीडबॅकसाठी पुन्हा काय? आणखी त्यासाठी आपल्याला सांगता येईल 6 मिनिट. म्हणजे एकूण बघा 6, 6 अ, हे झाले 12, 12, 24 आणि 6, 30 आणि 6, 36. म्हणजे एकूण 36 मिनिटांचा हा असा कालावधी आपल्याला या मायक्रो टीचिंगच्या एका चक्रात पाहायला मिळत असतो. त्यानंतर पुढे जाऊयात. हा प्रश्न आहे, स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे, थिंकिंग अबाउट थिंकिंग किंवा स्वतःच्या आकलनाची जाणीव असणे. या उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेला मानसशास्त्रात काय म्हणतात? तर बघा, याला म्हणत असतात मेटाकॉग्निशन. आता या ठिकाणी पराबोध किंवा अधिसंज्ञान असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता मेटाकॉग्निशन म्हणजे ह्याची संकल्पना काय आहे? म्हणजे स्वतःच्या शिकण्याच्या व विचार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण किंवा त्याची जाणीव असते. ह्याला थोडक्यात मेटाकॉग्निशन असं म्हणत असतो. त्यानंतर 60वा प्रश्न आहे. कॅरोल गिलिगन यांनी लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतावर प्रामुख्याने कोणती टीका केली आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता जे गिलिगन हिच्या मते थोडक्यात काय केलेलं आहे, की यांच्या मते काय कोहलबर्गचा सिद्धांत जो आहे हा पुरुषांच्या न्याय म्हणजे त्यांना जस्टिस दृष्टिकोनावर आधारित आहे, असं आपल्याला सांगता येईल. म्हणून मग तो पुरुष प्रधान आहे, असं आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे कॅरोल गिलिगन यांनी. आणि त्यात स्त्रियांची काळजीला मात्र स्थान नाही. म्हणून मग पर्याय क्रमांक 1 असं त्या म्हणतायत त्यांच्यानुसार. ही टीका त्यांनी केली, की कोलबर्गचा सिद्धांत हा स्त्रियाची काळजी आणि सहानुभूतीच्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करतो. तो पुरुष प्रधान आहे, म्हणजे तो मेल बायस्ड आहे. बघा,
हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 61वा प्रश्न आहे या ठिकाणी. बघूयात या ठिकाणी बघा. रॉबर्ट गॅगने यांच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध सिद्धांतानुसार म्हणजे हायरार्की ऑफ लर्निंग यांच्या म्हणजे श्रेणीबद्ध अध्ययनाचे जे श्रेणीबद्ध सिद्धांत आहेत म्हणजे त्यानुसार अध्ययनाची सर्वोच्च आणि सर्वात कठीण पातळी कोणती आहे? बघा सर्वोच्च आणि सर्वात कठीण पातळी कोणती असेल तर ती आहे पर्याय क्रमांक सी, समस्या निराकरण अध्ययन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लर्निंग. ही थोडक्यात कठीण पातळी कारण गॅग्नेच्या 8 पायऱ्यामध्ये समस्या निराकरण ही सर्वात वरची पातळी मानली जाते. ही सर्वोच्च पातळी आहे. आता त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, की मानवतावादी मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या विनाअट सकारात्मक आदर म्हणजे अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड या संकल्पनेचा अर्थ काय? हे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, की बघा मानवतावादी मानसशास्त्र कोणते? कार्ल रॉजर्स यांनी जी मांडलेला जो विनाअट सकारात्मक आदर जो आहे, म्हणजे ही संकल्पना जी आहे, त्याचा अर्थ काय आहे? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी. ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या वागणुकीला किंवा चुकांना न पाहता एक व्यक्ती म्हणून त्यांचा स्वीकार आणि आदर करणे हे थोडक्यात आहे. कारण कोणतीही अट न ठेवता विद्यार्थ्याचा माणूस म्हणून स्वीकार करणे म्हणजेच थोडक्यात अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 आहे. लेव्ह वायगॉट्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात म्हणजे याला आपण मोर नॉलेजेबल ऑदर MKO ही संकल्पना प्रामुख्याने काय दर्शवते? MKO म्हणजे काय असं थोडक्यात तर विद्यार्थ्याला म्हणजे ज्याला विद्यार्थ्यापेक्षा जास्त समजते अशी कोणतीही व्यक्ती असेल, थोडक्यात ती वयाने लहान मित्राच्या रूपातही असू शकते. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थ्यांपेक्षा अधिक कौशल्य, ज्ञान किंवा समज असलेली व्यक्ती. उदाहरणार्थ शिक्षक, पालक किंवा समवयस्क मित्र किंवा छोटाही असू शकतो त्याच्यापेक्षा. म्हणजे याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत MKO असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. मोर नॉलेजेबल ऑदर असं ही संकल्पना थोडक्यात प्रामुख्याने दर्शवते, की तो विद्यार्थ्यापेक्षा अधिक कौशल्यवान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे या ठिकाणी समावेशित शिक्षणात म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी आणि शैक्षणिक उद्दिष्टेच बदलली जातात. उदाहरणार्थ 5वीच्या विद्यार्थ्याला 3रीची गणिते सोडवायला देणे, तेव्हा या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, म्हणजे काय केलेलं आहे, काठिण्य पातळी आणि शैक्षणिक उद्दिष्टेच काय केले जातात, बदलले जातात. का बरं? विशेष गरजा असतात. मग विद्यार्थी वयानं मोठा आहे, परंतु त्याला छोट्या वर्गातले गणितच सोडवायला देणं. थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे, याला काय म्हणतात? तर हे आपण लक्षात ठेवायचं. याला म्हणायचं करिक्युलम मॉडिफिकेशन म्हणजेच अभ्यासक्रम फेरफार किंवा अभ्यासक्रम बदल असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 पर्यंत आपण पोहोचलोय. एकाच घरात वाढलेली आणि समान वयाची 2 जुळी मुले शारीरिक व भावनिक विकासात वेगवेगळ्या वेगाने प्रगती करत आहेत. हे विकासाचे कोणते तत्व स्पष्ट करते? बघा, असं आपल्याला सांगितलं जुळे लेकरं आहेत आणि मुले असूनही त्यांच्या वेगात फरक आहे. म्हणजे हे व्यक्तिभेद आहे किंवा इंडिव्हिज्युअल डिफरन्स दर्शवते. तर हे आपल्याला थोडक्यात कुठे पाहायला मिळेल? तर हे पर्याय क्रमांक बी मध्ये पाहायला मिळत असतं. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी व्यक्तिभेदाचे तत्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 आहे. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधक अध्ययन, डिस्कव्हरी लर्निंग अँड सर्पिलाकार अभ्यासक्रम, स्पायरल करिक्युलम या संकल्पना मांडल्या? तर कोणी मांडल्या? तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला विचारलेलं आहे, की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने हे थोडक्यात डिस्कव्हरी लर्निंग अँड स्पायरल करिक्युलमच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए. ते म्हणजे जेरोम ब्रुनर यांना मांडलेलं आहे. त्यांनी डिस्कव्हरी लर्निंग आणि स्पायरल करिक्युलम म्हणजे थोडक्यात ज्ञानाची सतत उजळणी आणि त्याचा विस्तार अशा प्रकारच्या या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 आहे. रेव्हनची बघा रेव्हनची प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस म्हणजे रेव्हन्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस
ही बुद्धिमत्ता चाचणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची चाचणी मानली जाते? टॉपचा प्रश्न आहे मित्रांनो हा. बघा आणि या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे, की रेमंडच्या चाचणीमध्ये केवळ आकृत्या असतात, भाषा नसतात. त्यामुळे ती संस्कृती मुक्त असते, हे आपल्याला सांगता येईल. कल्चर फेअर टेस्ट असते. म्हणून मग पर्याय क्रमांक बी हे थोडक्यात त्याचं योग्य उत्तर आहे. संस्कृती मुक्त किंवा संस्कृती निरपेक्ष चाचणी असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 68 आहे या ठिकाणी. एक 12 वर्षाचा मुलगा जेव्हा त्याच्या आई-वडिलांचे लक्ष वेधून घ्यायचे असते, तेव्हा लहान बाळासारखा रांगायला किंवा बोबडे बोलायला लागतो. ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? याला डिफेन्स कोणता मेकॅनिझम आहे? असं आपल्याला म्हणता येईल. आणि 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे रिग्रेशन म्हणजे परागती किंवा माघार. वयाने मोठे झाल्यावर पुन्हा लहान मुलांसारखे वागून तणाव टाळणे, याला परागती म्हटलं जातं मित्रांनो. याला रिग्रेशन असं देखील म्हणतात. बघा 68वा हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलाय. 69व्या प्रश्नापर्यंत आपण आता आलेलो आहोत. बी.एफ. स्किनरने प्राण्यांना किंवा माणसांना नवीन गुंतागुंतीचे वर्तन शिकवण्यासाठी त्याच्या प्रत्येक छोट्या आणि योग्य कृतीला टप्प्याटप्प्याने बक्षीस देण्याचे तंत्र वापरले. या तंत्राला काय म्हणतात? असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आकारणे किंवा त्याला शेपिंग असं देखील म्हणतात. कारण नवीन थोडक्यात वर्तन जे आहे हे शिकवताना छोट्या-छोट्या जे टप्पे आहेत या छोट्या-छोट्या टप्प्यावर त्यांना प्रबलन देण्याला स्किनरच्या भाषेत शेपिंग म्हटलेलं आहे. आकारणे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 17वा आहे. NEP 2020 वरती आधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी प्रस्तावित केलेले 360 अंश बहुआयामी प्रगती पुस्तक म्हणजे 360 डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड काय साध्य करते? बघा मित्रांनो याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या ठिकाणी सांगता येईल. तर याचं बघा म्हणजे काय साध्य करतं? तर साध्य काय करतंय? तर हे शिक्षक, विद्यार्थी स्वतः आणि त्याचे मित्र म्हणजे पीअर यांनी सर्वांनी मिळून केलेले सर्वांगीण मूल्यमापन हे थोडक्यात 360 डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे साध्य करत आहे. त्यानंतर 71वा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. अपूर्ण राहिलेली किंवा मध्येच थांबलेली कामे पूर्ण झालेल्या कामांपेक्षा आपल्या जास्त आणि ठळकपणे लक्षात राहतात. मानसशास्त्रात या संकल्पनेला काय म्हणतात? बघा, छान प्रश्न आहे मित्रांनो आणि याला म्हणतात थोडक्यात झिगार्निक परिणाम म्हणजे थोडक्यात झिगार्निक इफेक्ट असं त्याला आपण म्हणत असतो. आता झिगार्निक इफेक्ट जो आहे, अपूर्ण कामे जास्त लक्षात राहतात म्हणजे ही जी संकल्पना आहे, म्हणजे ते याला थोडक्यात झिगार्निक असं म्हणजे झिगार्निक इफेक्ट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकल्प कार्याचे किंवा निबंधाचे मूल्यमापन करताना पूर्वनिश्चित निकषांची आणि कामगिरीच्या श्रेणीची बघा जी लेखी मार्गदर्शक सूची वापरली जाते तिला काय म्हणतात? हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. विद्यार्थ्यांचे प्रकल्प कार्याचे किंवा निबंधाचे मूल्यमापन करताना पूर्वनिश्चित निकष जे आहेत म्हणजे क्रायटेरिया जे आहेत आणि कामगिरीची श्रेणी जी लेव्हल ऑफ परफॉर्मन्स आपल्याला म्हणता येईल. जी मार्गदर्शक सूची आहे, ग्रीड जी वापरते, त्या ग्रीडला काय म्हटलेलं आहे मित्रांनो? आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. याला रुब्रिक्स असं म्हटलेलं आहे. मूल्यमापनासाठी वापरला जाणारा निकषांचा आणि श्रेणींचा तक्ता म्हणजे तो रुब्रिक्स असतो मित्रांनो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. 73वा प्रश्न आहे. मेंदूला झालेल्या इजेमुळे किंवा दोषामुळे विद्यार्थ्याला मौखिक संवाद साधण्यात, भाषा समजण्यात आणि विचार व्यक्त करण्यात अत्यंत अडचण येते. या भाषिक अक्षमतेला काय म्हणतात? ज्यावेळेला मेंदूला इजा झालेली असते किंवा थोडक्यात दोष झालेला असतो, त्यामुळे नेमकं त्या विद्यार्थ्याला भाषिक अक्षमता निर्माण होते. ती म्हणजे मौखिक संवाद साधण्यात म्हणजे बोलण्यात, भाषा समजण्यात किंवा विचार व्यक्त करण्यामध्ये. तर त्याला थोडक्यात त्या अक्षमतेला काय म्हटलेलं आहे? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डिस्फेजिया किंवा त्याला अफेजिया असंही म्हटलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अफेजिया किंवा डिस्फेजिया जे आहे हा भाषिक आणि संवादाचा दोष आहे. लँग्वेज कम्युनिकेशनचा तो थोडक्यात दोष आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर
74वा प्रश्न आहे. एका रुंद आणि उथळ पेल्यातील पाणी जेव्हा उंच आणि निमुळत्या पेल्यात ओतले जाते, तेव्हा पाण्याची पातळी वाढलेली दिसली तरी पाण्याचे प्रमाण तेवढेच असते. हे न समजणारा विद्यार्थी या जगात कोणत्या अवस्थेत आहे? बघा किती म्हणजे आपला प्रश्न फिरून विचारलेला आहे मित्रांनो. एका रुंद आणि उथळ पेल्यातील पाणी जेव्हा उंच आणि निमुळत्या पेल्यात ओतले जाते, तेव्हा त्याची पातळी वाढली जाते. तरी पाण्याचं प्रमाण मात्र तेवढंच असणार आहे. हे मात्र न समजणारा विद्यार्थी जो आहे तो पी-एच-डीच्या कोणत्या अवस्थेत बसतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो क्रियापूर्व अवस्था म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेज असं आपल्याला सांगता येईल. बघा कारण आपल्याला सांगता येतं की आकार बदलला तरी प्रमाण तेवढेच राहते हे न समजणे याला लॅक ऑफ कन्व्हर्जन असा कन्झर्वेशन असं आपल्याला म्हणता येईल. ही प्री ऑपरेशनल म्हणजे 2 ते 7 वर्ष अवस्थेची ही मर्यादा आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. किती? 2 ते 7. त्यानंतर 75वा प्रश्न आहे. बालविकासाच्या अभ्यासात निसर्ग विरुद्ध संगोपन म्हणजे नेचर व्हर्सेस नर्चर यातील निसर्ग या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे नेचर या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? आणि या याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो, ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. आनुवंशिकतेने किंवा जनुकीयदृष्ट्या मिळालेले गुणधर्म थोडक्यात आपल्याला सांगता येईल. या नेचरचा अर्थ आहे. मानसशास्त्रामध्ये नेचर म्हणजे आनुवंशिकता आहे, हेरिडिटी असते मित्रांनो आणि नर्चर म्हणजे थोडक्यात पर्यावरण असतं, एन्व्हायर्नमेंट असतं. आपण हे लक्षात ठेवायचे. धिस इज नेचर. नेचर इज आपल्याला सांगता येईल हेरिडिटी म्हणजे हा एन म्हणजे एच आहे आणि हा दुसरा काय आहे नर्चर. नर्चर म्हणजे काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येईल तो म्हणजे एन्व्हायर्नमेंट आहे. हा ई आहे. हा एच आहे. बघा म्हणून मग हे आपण लक्षात घ्यायचं आहे हेरिडिटी अँड एन्व्हायर्नमेंट. त्यानंतर प्रश्न 76वा आहे या ठिकाणी मी स्वतः शोधून काढतो. आय फाइंड आउट या तत्वावरील आधारित आणि विद्यार्थ्याला एका संशोधकाच्या भूमिकेत बघा ठेवणारी ह्युरिस्टिक पद्धत कोणी विकसित केली? ह्युरिस्टिक शब्दाचा अर्थ आहे मी शोधतो. बघा लक्षात घ्या ह्युरिस्टिकचा अर्थच आपल्याला सांगता येईल. तो आहे तो म्हणजे मी शोधतो. आणि म्हणून मग आर्मस्ट्राँग यांनी ही पद्धती काय केली मांडलेली आहे, म्हणजे शोधलेली आहे आणि याचं मग योग्य उत्तर ए. त्यानंतर 76वा प्रश्न. मरे अँड मॉर्गन म्हणजे मरे आणि मॉर्गन यांनी विकसित केलेली विषय संप्रत्यक्ष चाचणी टी-ए-टी थीमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट ही जी आहे टी-ए-टी टॅट ही व्यक्तिमत्व मापनाची कोणत्या प्रकारची चाचणी आहे आणि याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी ते म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक याला प्रक्षेपण तंत्र असं आपल्याला म्हणता येईल. कारण टॅट जी आहे ही रोरशाची शाईच्या डागांची चाचणी या सर्व प्रक्षेपण चाचण्या थोडक्यात या टेस्ट आहेत ज्यात व्यक्ती अचेतन मनातील विचार प्रकट करत असते. त्यानंतर 78वा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा आर-टी ॲक्ट 2009 च्या कोणत्या कलमानुसार शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा करणे आणि मानसिक त्रास देणे यावर पूर्णपणे कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे? बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम 17 म्हणजे सेक्शन 17. कलम 17 जे आहे हे मुलांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा करण्यावर हे बंधन आपल्याला घालते किंवा बंदी घातलेली आहे. त्यानंतर 79वा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना नवीन पाठ शिकवण्यापूर्वी त्यांच्या पूर्वज्ञानाला नवीन ज्ञानाशी जोडण्यासाठी आढावा किंवा प्रास्ताविक आराखडा ॲडव्हान्स ऑर्गनायझर्स देण्याचे मॉडेल कोणी मांडलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए डेव्हिड अझुबेल. बघा डेव्हिड अझुबेल यांच्या मते नवीन माहितीचे म्हणजे मीनिंगफुल व्हर्बल लर्निंग जे असेल हे होण्यासाठी थोडक्यात नवीन माहितीचं आकलन किंवा समजून घेण्यासाठी ॲडव्हान्स ऑर्गनायझर्स हे अत्यंत उपयुक्त ठरत असतात. त्यानंतर 80वा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याची शारीरिक वयाची पातळी 10 वर्षे आहे आणि त्याची मानसिक वयाची पातळी 12 वर्षे आहे. तर त्याचा बुद्ध्यांक किती असेल? मित्रांनो, मगाच सूत्रामध्ये काय करायचं आहे?
हे टाकायचं आहे. सूत्र काय आपलं MA अपॉन CA इंटू 100 याच्यात टाकायचं आपल्याला. MA किती आहे? मेंटल एज 12, क्रॉनिकल एज किती आहे? 10 आणि गुणिले किती? 100. मग आता काय होईल? हे शून्य कॅन्सल होईल. 12 आणि 10 120 म्हणजे हे काय आहे थोडक्यात आपल्याला 120 हा काय झाला? थोडक्यात त्याचा आय-क्यू निघाला. मग आय-क्यू निघाला तर थोडक्यात त्याचा तो कोणत्या गटात आता मोडेल? 120 म्हणजे तो तीव्र कुशाग्र बुद्धीचा असेल म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय असेल? योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81 वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडा म्हणजे जो NEP आहे 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आकृतिबंध 5-3-3-4 असा आहे. यातील दुसरा टप्पा म्हणजे पहिले 3 वर्षे कोणत्या स्तराचा आहे? त्यात कोणत्या इयत्तांचा समावेश आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, आपल्याला माहिती आहे, की त्या ठिकाणी म्हणजे जे पहिले 3 वर्ष असणार आहेत, थोडक्यात दुसरा टप्पा म्हणजे पहिले 3 तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येईल, त्या ठिकाणी त्याला कोणता म्हणतात? त्याला पूर्वतयारी स्तर असं म्हणतात. प्रिपरेटरी स्टेज ते 3री ते 5वी पर्यंतची असते. त्यानंतर पुढे बघा 82 नंबर आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळेल. जेव्हा एखादा विद्यार्थी त्याच्याकडे असलेल्या पूर्वज्ञानात नवीन माहिती सामावून घेऊ शकत नाही आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी त्याला आपल्या मूळ ज्ञानातच बदल करावा लागतो, तेव्हा पियाजेच्या परिभाषेत या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पियाजेच्या परिभाषेत ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला म्हणतात मित्रांनो, ते म्हणजे समायोजन, त्यालाच अकोमोडेशन असं म्हणतात. जेव्हा नवीन माहितीमुळे स्वतःच्या जुन्या माहितीत बदल करावा लागतो, त्याला अकोमोडेशन किंवा समायोजन असं म्हणतात. त्यानंतर 83 वा प्रश्न आहे. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी वर्गात रागवल्यास तो घरी येऊन स्वतःच्या लहान भावाला मारतो किंवा स्वतःच्या बाहुलीवर राग काढतो. सिग्मंड फ्रॉइडच्या मते ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी विस्थापन. याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. एका ठिकाणाचा राग दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी काढणे याला डिस्प्लेसमेंट म्हणतात किंवा त्याला विस्थापन असं देखील म्हटलेलं आहे मराठीमध्ये. बघा 84 वा प्रश्न आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे स्वतःच निरीक्षण करतो, चुका शोधतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करतो, तेव्हा हे मूल्यमापनाच्या कोणत्या प्रकारात मोडते? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो मोडतो. तो म्हणजे अध्ययनासारखे मूल्यमापन म्हणजे असेसमेंट ॲज अ लर्निंग असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय आहे? तर त्या ठिकाणी स्वतःच्या शिक्षणाचे स्वतःच मूल्यमापन करणे म्हणजेच असेसमेंट ॲज अ लर्निंग असते. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 आहे. स्किनरच्या साधक अनुबंधन ऑपरंट कंडिशन सिद्धांतात लॉटरीचे तिकीट काढणे किंवा जुगार खेळणे हे प्रामुख्याने कोणत्या प्रबलन वेळापत्रकावर आधारित असते, ज्यामुळे त्या वर्तनाची सवय लवकर सुटत नाही? असा हा मोठा आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. बघा, तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक सी ते म्हणजे परिवर्तनीय गुणोत्तर व्हेरिएबल रेशो असं त्याचं उत्तर आहे. कारण परिवर्तनीय गुणोत्तर जे आहे यामध्ये बक्षीस कधी मिळेल हे निश्चित नसते. म्हणून या सवयी थोडक्यात मोडायला सर्वात कठीण जातात. म्हणून मग हे परिवर्तनीय गुणोत्तर आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 86 वा प्रश्न आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 ने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी एक नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन करण्याची शिफारस केली आहे. या केंद्राचे नाव काय आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो परख. परख हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आणि आपल्याला कधी-कधी परखचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. हे परखमध्ये पी जे आहे याला परफॉर्मन्स म्हणतात. ए जे आहे
हे असेसमेंट आहे. आर जे आहे याला रिव्ह्यू म्हणतात. पुढचं ए जे आहे हे एनालिसिस आहे आणि के जे आहे थोडक्यात हे नॉलेज म्हणजे एनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. एच म्हणजे हॉलिस्टिक आहे. अशा प्रकारचं हे थोडक्यात पूर्ण त्याचा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बघा 87वा प्रश्न आहे. कुटुंब आणि पालक हे बालकाच्या सामाजिकीकरणाचे प्राथमिक साधन म्हणजे प्रायमरी एजन्सी आहेत. तर खालीलपैकी कोणते सामाजिककरणाचे दुय्यम साधन मानले जाते? असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे आणि प्रश्न व्यवस्थित आपण समजून घ्यायचा आहे मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे शाळा आणि प्रसारमाध्यमे म्हणजे स्कूल अँड मीडिया हे थोडक्यात त्यात सामाजिकीकरणाचे हे दुय्यम साधन आहे. त्यानंतर 88वा प्रश्न आहे. हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार एक उत्कृष्ट शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन, जिम्नॅस्ट आणि किंवा नर्तक यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता सर्वाधिक विकसित झालेली असते? तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक बी शारीरिक गतिसंवेदी बुद्धिमत्ता, बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स याची थोडक्यात झालेली असते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कारण शारीरिक हालचालींवर आणि सूक्ष्म कौशल्यांवर अचूक नियंत्रण ठेवणं म्हणजे बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स असते, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 आहे. लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर म्हणजेच सार्वत्रिक नैतिक तत्त्वे युनिव्हर्सल एथिकल प्रिन्सिपल्स या अवस्थेत व्यक्ती निर्णय कसा घेते? असा आपल्याला प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आणि मानवी हक्कांच्या मूल्यांवर, मग ते कायद्याच्या विरोधात का असेना, हे थोडक्यात निर्णय घेत असते. त्यानंतर 90वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पियाजेच्या सिद्धांतानुसार निगमनात्मक तर्क म्हणजे हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे शक्य तितक्या सर्व पर्यायांचा विचार करून निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत विकसित होते? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी औपचारिक क्रियात्मक अवस्था याला फॉर्मल ऑपरेशनल असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वर्गात अध्यापन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शोधक प्रश्न म्हणजे प्रोबिंग क्वेशन्स का विचारावेत? हे थोडक्यात तर याचं 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तराच्या अधिक खोलात जाऊन चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी. त्यानंतर 92वा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे सहानुभूती म्हणजे सिम्पॅथी आणि समानुभूती एम्पॅथी यातील मुख्य मानसशास्त्रीय फरक काय आहे? बघा, आपल्याला विचारलेला हा प्रश्न आहे. तर समानुभूती म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल एम्पॅथी म्हणजे ही जी एम्पॅथी जी आहे, त्यामध्ये व्यक्ती दुसऱ्याच्या शूजमध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येईल पाय घालून आपल्याला सांगता येईल की परिस्थिती अनुभवते. म्हणजे ही समानुभूती आहे. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक सी. सहानुभूती म्हणजे दुसऱ्याबद्दल केवळ दया वाटणे, पण समानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या भावनांचा प्रत्यक्ष अनुभव देणे किंवा घेणे, याला थोडक्यात समानुभूती असं म्हटलेलं आहे. एडगर डेल यांच्या अनुभव शंकू कोन ऑफ एक्सपिरियन्स नुसार विद्यार्थ्याला खालीलपैकी कोणत्या माध्यमातून मिळालेले ज्ञान सर्वात जास्त आणि दीर्घकाळ स्मरणात राहते? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. प्रत्यक्ष आणि उद्देशपूर्ण कृती म्हणजे डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्सेस हे असेल तर त्यांच्या ते कायमचं दीर्घकाळ स्मरणात राहत असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 आहे. विशेष शिक्षण, स्पेशल एज्युकेशन, एकात्मिक शिक्षण, इंटिग्रेटेड एज्युकेशन आणि समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यापैकी कोणत्या प्रणालीत मुलांच्या गरजेनुसार शाळेच्या संपूर्ण व्यवस्थेत आणि दृष्टिकोनात बदल केला जातो? असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे समावेशित शिक्षण. बघा, त्यानंतर 95 आहे मानसशास्त्रात सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंधाबाबत कोणते विधान सर्वाधिक सत्य मानले जाते? असं या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न हा 95 आहे आणि याचं योग्य उत्तर आपण सांगता येईल. ते म्हणजे पर्याय क्रमांक सी.
सर्जनशीलतेसाठी किमान सरासरी बुद्धिमत्तेची गरज असते. परंतु उच्च बुद्धिमत्ता म्हणजे उच्च सर्जनशीलता असेलच असे नाही. प्रश्न क्रमांक 96 आहे. लेव वायगॉट्स्कीच्या मते लहान मुलांच्या खेळण्याला म्हणजे जे प्ले त्यांच्या त्याच्या विकासात कोणते महत्त्व आहे, असं आपल्याला सांगता येईल आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे खेळण्यामुळे मुले त्यांच्या वयापेक्षा उच्च पातळीवरील वरील सामाजिक नियम व स्वनियमन शिकतात. हे आपण या ठिकाणी 97वा प्रश्न आहे. जॉन बाउल्बी बघा यांचा आसक्ती सिद्धांत म्हणजे अटॅचमेंट थिअरी प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करतो? तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक हा 97 आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बालक आणि त्यांची काळजी घेणारी प्रमुख व्यक्ती आई यांच्यातील सुरुवातीच्या भावनिक संबंधांवर तो लक्ष केंद्रित करतो. म्हणजे थोडक्यात याचा आसक्ती सिद्धांत जो आहे तो. त्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98 आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सी आणि ने लागू केलेल्या सी म्हणजेच कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन यामधील मुख्य उद्देश कोणता नाही? कोणता नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. केवळ अंतिम परीक्षेतील गुणांवरून विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणे आणि त्यानंतर 99वा प्रश्न आहे अल्बर्ट बांडुरावरती यांच्या बोबोडॉल प्रयोगातून डॉल एक्सपेरिमेंट कोणता अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी बघूयात. पर्याय क्रमांक बी. मुले त्यांच्या आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींच्या वर्तनाचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात. अशा प्रकारे आणि त्यानंतर हा 100वा आणि शेवटचा प्रश्न आहे. राज्य स्तरावर जेव्हा एखादी दर्जेदार किंवा स्पर्धात्मक सराव परीक्षा आयोजित केली जाते, तेव्हा त्यातील प्रश्नांची रचना प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेचे मापन करण्यासाठी असावी आणि 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे दिलेल्या माहितीचे आकलन, चिकित्सक विचार आणि नवीन परिस्थितीत ज्ञानाचे उपयोजन. तर अशा प्रकारे हे 100 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण एवढं मन लावून ऐकलेलं आहात त्याबद्दल आपले आभार. थँक सो मच. गुड नाईट.